दादांची पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात अशी माझी प्रामाणिक इच्छा असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नांदेड जिल्ह्यातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली। दादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी केवळ सुनेत्रा वाहिनी भरून काढू शकतात असे चिखलीकर म्हणाले। महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या, एकत्र येण्याचा निर्णय केवळ राष्ट्रीय पातळीवर बाकी होता, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात आणि त्याच नेतृत्व सुनेत्रा वहिनींनी करावं अशी माझी इच्छा असल्याचेही चिखलीकर म्हणाले। आमचे सर्वांचे प्रदेशस्थान, सर्वांचे नेते या महाराष्ट्राचं भूषण आदरणीय दादांच्या जाण्यामुळे पूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे। कालच दादावर अंतिम संस्कार करण्यात आले आणि पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। त्यामध्ये नांदेडची जनता आठवण विसरू शकणार नाही, कारण 25 तारखेला हिंगदी चादरच्या निमित्तानं जवळपास पूर्ण दिवसभर दादा नांदेडमध्ये होते आणि तो क्षण पण नांदेडकरांनी अनुभवलेला आहे। त्यामुळे उद्या सर्व पक्षीय लोकसभेचे आयोजन करण्याची सूचना आमच्या सर्व पक्षीय नेत्यांनी दिली। त्यामुळं त्या ठिकाणी सर्व पक्षीय शोकसभेचं आयोजन करण्याची भूमिका घेतलेली। सुमित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा अशी मागणी होती। दादांच्या जाण्यामुळे जी काही पोकळी झालेली आहे ती जर भरून काढायची असेल तर आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनीच नेतृत्व केलं पाहिजे अशी माझी देखील स्वतःची भूमिका आहे। आणि शेवटी पक्ष एकसंघ चालवायचा। शेवटी महाराष्ट्रामध्ये दादांनी जे कार्यकर्ते जपले त्यांना सगळ्यांना सांभाळून घ्यायचं। वहिनीवर दुःख जरी असेल, दुःखाचा डोंगर जरी असेल, तर त्यांनी स्वतः या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं ही भूमिका माझी निश्चित। दादांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र करण्याच्या हालचालींना वेग आला होता। असं आहे की आपण एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुका जर बघितल्या तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्रितपणानं लढले। शेवटी निर्णय तो राष्ट्रीय पातळीवरचा होणार होता, परंतु माझी सुद्धा वैयक्तिक भूमिका हीच आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावे आणि आज राज्याचं जे दादामुळे पोकळी निर्माण झाली ते नेतृत्व सुनेत्रा वहिनीने करावं। आईसारखी माया आणि घरासारखी छाया। सो जयश्री जयस्वाल मॅडमचे मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल, सर्व सोयीयुक्त, सुसज्ज व सीसीटीव्ही कॅमेरायुक्त प्रशस्त इमारत। इयत्ता 11वी व 12वी नीटच्या विद्यार्थ्यांसाठी अटॅच रूम, डायनिंग हॉल, स्टडी रूम। मा संतोषी मुलीच्या हॉस्टेलमधील सुविधा 2, 3 आणि 4 मुलींसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन, डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, स्वतंत्र लिफ्टची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित महिला कर्मचारी, मुलींकडे संपूर्ण वैयक्तिक लक्ष आणि 24 तास महिला सिक्युरिटी। मा संतोषी बॉयज हॉस्टेलमधील उपलब्ध सुविधा 2, 3 आणि 4 मुलांसाठी स्वतंत्र अटॅच रूम, शांत हवेशीर स्टडी रूम, रुचकर व स्वादिष्ट घरगुती भोजन, डायनिंग हॉल, बायोमेट्रिक मशीनद्वारे विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची नोंद, शुद्ध थंड पिण्याच्या पाण्यासाठी आरो फिल्टरची व्यवस्था, स्नान करण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था, इन्व्हर्टरची सुविधा उपलब्ध, संपूर्ण सुशिक्षित कर्मचारी, मुलांकडे वैयक्तिक लक्ष, मुलामुलींच्या सुरक्षतेसाठी मा संतोषी मुलीचे हॉस्टेल आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल नांदेड। संपर्क मा संतोषी मुलीचे हॉस्टेल कैलासनगर नांदेड आणि मा संतोषी बॉयज हॉस्टेल RCC क्लासेसच्या पाठीमागे राजेंद्र नगर नांदेड।